माझ्याबरोबर या ठिकाणी वंदनमुक्ती करा। परोस की तमन्ना अब हमारे दिल में है, एक है जोर जितना वाले काबिल में है। तोपर्यंत माझा शिवसेनेचा दिवस आहे, तोपर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेचा भमा पडणार। आमदार महेंद्र थोरवे यांनी आधीच चेतावणी दिल्याप्रमाणे 1 ऑगस्ट रोजी शिवतीर्थ येथे झालेला हा पक्षप्रवेश हा काही साधासुद्धा पक्षप्रवेश नक्कीच नव्हता। हजारो शिवसैनिक आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि हाडाचा शिवसैनिक हे साक्ष देत होता की आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा आमदार होणार आणि 2024च्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजेता होणार। या भव्य दिव्य अशा पक्षप्रवेश प्रसंगी हनुमान पिंगळे सोबत खालापूर तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश सोहळा नसून आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाची नांदीच आहे असे चित्र एकंदर दिसत होते। या प्रसंगी श्रीरंगाप्पा बाळणे, उदयजी सामंत, भरत शेठ गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। माझ्या मतदारसंघातील राजकीय अतिशय चांगली व्यक्तिमत्व आहे। साऱ्यांनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचे नेतृत्व मानून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज ज्या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे, शिवसेनेवर साऱ्यांनी आपला विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे। आदिवासी बांधव असेल, बौद्ध समाजाचे माझे सरकारी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, त्यांना चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता। त्यामध्ये आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये मोठे पक्षप्रवेश सुरू झालेले आहे। संपूर्ण उतापाला त्या ठिकाणी झालेले आहे। जरी पिंडे असतील, खालापूरचे माझे सगळे सहकारी यांची नाव विश्वनाथ असतील, पाटील असतील, त्यानंतर HR पाटील असतील, त्यानंतर आमचे जागरे असतील, हे सगळे गोळामाचे सहकारी या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। त्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज आहात ना? पक्षाचे ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू केलेलं आहे, कोणाला कोकणाचं भाग्य विधाते व्हायचंय तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली होती। परंतु आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे विचारांचे शिवसैनिक या ठिकाणी उभे आहोत। 50 आमदारांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय, या निर्णयाची जाणीव जर त्या नेत्यांना नसेल, शेवटच्या भागावर बसलेला शिवसैनिक जोपर्यंत माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत मला अभिमान आहे। मी परत या पक्षाचा तुमच्याबरोबर होतो, राष्ट्राचं तुमच्याबरोबर होतो, या वेळेसवर तुमच्याबरोबर, त्यामुळे तुम्ही माझा तोड आपण तर अशा भावना नेहमी असतो। आणि या कार्यक्रमामुळे तुमचा विधानसभेचा विजय देखील निश्चित झाला। 60 दिवसानंतर जेव्हा तुमचा निकाल लागेल तुम्ही 60,000 मतांनी निवडून आला पाहिजे। बघा, पालकमंत्र्यांनी सांगितलं महेंद्र थोरवे पालकमंत्र्यांकडे पैसे घेतो, म्हणजे विकासाचा निधी घ्यायचा आणि मला न सांगता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे निधी घ्यायचा, असं करणारा एकमेव आमदार जर कोण असेल हा महेंद्र थोरवे। म्हणजे इकडे रोज सांगायचं की मला निधी मिळत नाही, मला निधी मिळत नाही, आणि मतदारसंघामध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की आमच्या मतदारसंघापेक्षा देखील कितीतरी जास्त पटीनं निधी जर कोणी आणलेला आहे तर महेंद्र थोरवे आणलेला आहे। आणि जी व्यक्ती आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करते, जी व्यक्ती आपल्यासाठी अतोनात मेहनत करते, त्या माणसाच्या मागे आपण देखील आशीर्वाद दिले पाहिजे। हा माणूस कधी काहीतरी निधी करायचा, या माणसानं स्वतःच्या ताकदीवर आपणची बाकी आहे, आपण देखील नक्की करायचं, स्वतःच्या ताकदीवर एवढं जे विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यातलाच हा कार्यक्रम आहे। उदय याचा विजय आज निश्चित झालेला आहे। हा आमदार आपल्या शिवाजी महाराजांनी केली
त्या लढाईच्या ठिकाणी जगातला पहिला धनुष्यबाण हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता ठिकाणी उभा राहावा ही मागणी तुमच्या आमदार महोदयांनी केली आणि महेंद्रजी पालकमंत्री राहतात मी तुम्हाला शोधून देतो. जर आपल्या पक्षामध्ये काही गैरसमज असतील तर ते देखील दूर करण्यासाठी माझ्या सरकार कार्यकर्ता पुढाकार घेईल. पण 60,000 मताधिक्यानं महेंद्र गव्हर्नमेंट निवडण्यासाठी जे काय करायचं ते करण्याची पालकमंत्री